जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपल्या उंडरगाव नगरीमध्ये शिवशाहीर लक्ष्मण भोसले यांचा कार्यक्रम आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या ब्लॉगर गोविंद 25 या चॅनलवर संध्याकाळी दिसेल. तरी सर्वांनी आवर्जून पाहावा ही नम्र विनंती. कार्यक्रमाला किती वेळ आहे? 8 वाजता चालू होणार आहे. 8च्या एकही मिनिटं पुढे जाणार आहे. 8ला डॉट चालू होणार आहे. त्याला पुन्हा कार्यक्रम 12च्या पुढे. लक्ष्मण भोसले निघालेले आहेत आणि त्यांचा आल्याबरोबर जेवणाचा कार्यक्रम होईल. जेवण झालं जेवण आपल्या गणू सावकारच्या घरी बनवलंय. 15 किलो तांदूळ आहे, दालच्या बनवायला लावला सोनवडीला. शिवशाहीरचा कार्यक्रम ह्या आपल्या स्टेजवर होणार आहे आणि यात्राचा आपलं काय कार्यक्रमाची साऊंड सिस्टीम मध्ये पट्टी दिलेली अनिकेत सूर्यवंशी वाचून दाखवत आहेत. महादेव धनराज सूर्यवंशी 1101 रुपये देऊन गेले. धन्यवाद. चंद्रकांत कदम गुरुजी कानेगाव 1101 रुपये देऊन गेले. धन्यवाद. अभय दादाराव सूर्यवंशी 1101 रुपये देऊन गेले. धन्यवाद. ऋषिकेश संजय सूर्यवंशी 1101 रुपये देऊन गेले. धन्यवाद. ऋषिराज गणेश सूर्यवंशी 1101 रुपये देऊन गेले. धन्यवाद. गणेश नागनाथ गिरे 1101 रुपये देऊन गेले. धन्यवाद. महेश आरोप सूर्यवंशी 501 रुपये देऊन गेले. धन्यवाद. तात्याराव रावराव सूर्यवंशी 1101 रुपये देऊन गेले. धन्यवाद. अमोल संजय शिंदे 1101 रुपये देऊन गेले. धन्यवाद. बालाजी राम माने 1101 रुपये देऊन गेले. धन्यवाद. गाडी आली आहे त्यांची, सामान उतरावाल ती आता सामान लावून घेऊन वेशभूषा करून त्यांच्या अगोदर जेवणं खाणं करून घेणार आहे ती. मग त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. सध्या हातरून घेतल्या अगोदर स्टेजवरच्या त्याप्रमाणे याही वर्षी आपल्या उंडरगाव नगरीमध्ये शिवजयंतीचं नियोजन अगदी उत्कृष्ट करण्यात आलेलं आहे आणि या शिवप्रेमींनी अगदी उत्कृष्ट असं सामाजिक कार्यक्रम आपल्या ह्या उंडरगावमध्ये भव्य कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. सेटअप लावून गेले आता त्यांनी. एक बार साऊंड चेक झाले की परत कार्यक्रम चालू होईल बघा आपला. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पब्लिक पण आले, सगळे बच्चे पार्टी. हॅलो हॅलो माहिती हॅलो. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो थोडा आवाज देतो हॅलो 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 सत्ताने जरा ताट बसून द्यावर कारण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकायचा आहे असं खणखणीत बसलं पाहिजे हॅलो सर्व कलेचा अधिपती गणराज चौदा विद्येचा स्वारथी द्यावी बदलावती म्हणून त्या गणराज वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो महाराज अन्नमो शारदे तुला गणपते नमो शारदे तुला गणपते पार्वतीचा नंदना यावं घ्यावे तुम्हाच पै
तुने सुरू झाले धांद तुने सुरू झाले सुरसुर त्याचे नभात भिडले सुरसुर त्याचे नभात भिडले सुरसुर त्याचे नभात भिडले अरे धांद तुने सुरू झाले धांद तुने सुरू झाले सुरसुर त्याचे नभात भिडले सुरसुर त्याचे नभात भिडले सुरसुर त्याचे नभात भिडले आणि धांद तुने सुरू झाले धांद तुने सुरू झाले सुरसुर त्याचे नभात सुरसुर त्याचे नभात भिडले सुरसुर त्याचे नभात भिडले तुझी तरी ही कमला सारी तुझी तरी ही कमला सारी दया घना या हो गजानना जवावा या समाधना या हो गजानना जवावा या समाधना या हो गजानना जवावा या समाधना या हो गजानना जवावा आज नमो शारदे तुला गणपते नमो शारदे तुला गणपते पार्वतीचा नंदना यावो गजानना जवावा या समाधना यावो गजानना जवावा या समाधना माइक क्लियर करायला पाहिजे हॅलो सर्वांना क्लियर ऐकू येते का कडेपर्यंत ऐकू येते ना येत नाही जर हात वर करा बरं मागचे ऐकू येत असेल तर चालू करा जरा clear. सर्वांना गण आवडला का आवडला नाही जरा मोठ्यानं बोला की मग वा वा आमच्या चिल्लर पार्टीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बरं सगळेजण जरा माईक क्लिअर करा दादा कारण नाही करता होते माईक क्लिअर करा हॅलो थोडा इको थोडा हिंदवी स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवाजीराजे भोसले हिंदवी स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब विको द्या विको थोडा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करतो आणि ज्या देशवीरांनी ज्या देशभक्तांनी या मातेसाठी रक्त सांडलं त्यांना माझा मानाचा मुजरा आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा मराठी बाणा महाराष्ट्राचा मराठी बाणा शाहीर डपाज कडाडला आणि छत्रपती शिवराय तुम्ही ह्या मान शिवराय तुम्ही ह्या महाराष्ट्राचा मराठी बाणा
वाणीच्या कडे कपारी नाद नदी हा दुमदुमला आणि जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला आणि स्वराजाची स्वर्गाची बांधून तोरण स्वर्गाची बांधून तोरण भगवा ध्वज हा फडफडला आणि छत्रपती शिवराय तुम्ही या माझ्या मुलगा छत्रपती शिवराय तुम्ही या माझ्या मुलगा छत्रपती शिवराय तुम्ही या माझ्या मुलगा हॅलो धर्मासाठी अर्पिला प्राण धर्मासाठी अर्पिला प्राण धर्मवीर तो संभाजी धर्मासाठी अर्पिला प्राण धर्मवीर तो संभाजी अरे माझ्या राजासोबत आणि माझ्या राजाने असं सवंगडी जमा केले होते अरे शब्दाला प्राण देणारे धर्मासाठी अर्पिला प्राण धर्मवीर तो संभाजी शिरा वेगळे धडही लढले लढला मोरारबाजी अरे लढत असताना ज्याचं शिर तुटून बाजूला पडलं तरी सुद्धा त्याचं धन लढत राहिलं तो म्हणजे मोरारबाजी कारण माझ्या छत्रपती शिवाजी राजाचे मर्द मावळे होते नव्हते अरे धर्मासाठी अर्पिला प्राण धर्मवीर तो संभाजी धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज अरे शिरा वेगळे धडही लढले लढला मोरारबाजी आणि शाहीर भोसले तरी गर्जना शाहीर भोसले तरी गर्जना शाहीर पाज कलाडला
समोरचेच तेवढे म्हणत आहेत, मागच्यांचा उपवास आहे तिकडे. क्लिअर करा ना दादा, काय शब्द काय माहिती पुढच्यांना पण कळलं पाहिजे ना काहीतरी. मंडळी, खरं तरी मराठी संस्कृती ही महाराष्ट्राची संस्कृती मंडळी. कारण जिची रुजवत अनादी कालापासून झाली आणि वाटचाल अनंत कालापर्यंत असणार आहे. मराठी संस्कृती मंडळी जिची रुजवत अनादी कालापासून झाली आणि तिची वाटचाल अनंत कालापर्यंत असणार आहे. मंडळी, हा माझा महाराष्ट्र पवित्र ते कुळ पावन, तो दश जेते हरीचे दास जन्म घेते, असा आपला महाराष्ट्र आहे मंडळी. थोर साधू संतांचा हा महाराष्ट्र, थोर क्रांतिकारांचा हा महाराष्ट्र, थोर विचारवंतांचा हा महाराष्ट्र मंडळी. अहो, जगाच्या कुठल्याच भौगोलिक प्रदेशाच्या वाटेत अशी संस्कृती आली नाही, फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला आली आणि या मराठी संस्कृतीमध्ये जन्माला आली. आणि याच मराठीमध्ये आणि याच महाराष्ट्रामध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. किती भाग्याची गोष्ट आहे. अहो मंडळी, जगद्गुरु तुकोबारायांचा हा माझा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर महाराजांचा माझा हा महाराष्ट्र, स्वर साधू संतांचा माझा महाराष्ट्र. वरुडी नांगडा कणकण काळा उघड धोबड मातीचा, अंतरात करी संत नांगते बोल सांगते गणतीचा. म्हणून या महाराष्ट्राचं गुणगान हा शाहीर गातो तर कुण्या प्रकारे. शंभू राजाचा शौर्य कोसळले रोमा रोमात, रोमा रोमात मुजरा तुम्हा करत. आदि नमन साधू संताला, संताला, ज्ञानेश्वराला, तुकारामाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु
थोर क्रांतिकारांचा हा महाराष्ट्र. अहो जगद्गुरु तुकोबाराय माणसानं कसं जगावं, कसं वागावं, मानवी जीवनाचं तत्वज्ञान ते आपल्याला अभंगातून उघड करून दिलं. त्या जगद्गुरु तुकोबारायांचा हा माझा महाराष्ट्र. अहो संत ज्ञानेश्वर महाराज त्या भगवद्गीतेची समीक्षा करणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. त्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा माझा महाराष्ट्र. अहो संत ज्ञानेश्वर महाराज त्या ईश्वराकडे दान मागतात. ते दान कोणतं होतं कोण सांगू शकेल का? इकडे तरुण पिढी बंधई बसलेले. होय तुमचं काय चाललंय इकडे? संत ज्ञानेश्वर महाराज त्या ईश्वराकडे दान मागतात. ते दान कोणतं होतं कोण सांगू शकेल? कोणतं? मोठ्यानं सांग, बरोबर मोठ्यानं सांग. कोणतं? कुणालाच माहित नाही का? कुणालाच माहिती नाही? बरोबर आहे, मोठ्यानं बोल. अरे लाजू नको, मोठ्यानं बोल. माझ्या ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. कारण संत ज्ञानेश्वर महाराज त्या ईश्वराकडे दान मागतात. ते दान म्हणजे पसाई दान. आणि ते दान मागित असताना आपल्या स्वतःपुरतं नाही, आपल्या गावापुरतं नाही, आपल्या जिल्ह्यापुरतं नाही, आपल्या देशापुरतं नाही, तर अवघ्या विश्वाचं, अवघ्या चराचराचं कल्याण मागतात. अशी पवित्र विचार करणारी साधू संतांची भूमी मंडळी. अहो थोर क्रांतिकारांचा, थोर शूरवीरांचा हा माझा महाराष्ट्र आहे. पण मंडळी ह्याच मराठी संस्कृती आणि हाच मराठी आणि हाच महाराष्ट्र मंडळी त्या काळचा जर विचार केला तर हीच मराठी संस्कृती आणि हाच महाराष्ट्र गुलामगिरीमध्ये खितपत पडलेला होता. सती नाही आणि पती नाही या महाराष्ट्राची अवस्था झाली होती मंडळी. ह्याच मराठी संस्कृतीचा जर विचार केला, त्या काळचा जर विचार केला तर हीच मराठी संस्कृती आणि हाच महाराष्ट्र गुलामगिरीमध्ये खितपत पडलेला होता. अहो सती नाही आणि पतीही नाही या महाराष्ट्राची अवस्था झाली होती. अहो भर दिवसा रयतेच्या पोरीबारी पळवल्या जात होत्या. भर दिवसा गायी कापल्या जात होत्या. माझ्या आया बहिणीच्या आबरू लुटल्या जात होत्या. सगळीकडे अन्याय अत्याचाराचा बाजार भरलेला होता. आणि 4 शाह्यांनी सगळीकडे अन्याय अत्याचाराचा बाजार भरलेला होता. आदिलशाही, गोळखंड्याची कुतुबशाही, सुलतानशाही आणि मुघलशाही, ह्या 4 शाह्यांनी सगळीकडे अन्याय अत्याचाराचा बाजार भरलेला होता. अहो जशी रेड्याच्या दातामध्ये जशी गवताची अवस्था व्हावी तशी या मराठी मुलकाची अवस्था झाली होती. आणि या मराठ्यांची अवस्था झाली होती. या महाराष्ट्राला आणि या मराठी संस्कृतीला वारी कोणी नव्हता. आणि मग मासाहेब जिजाऊंना हे भगवत नव्हतं. आणि मासाहेब जिजाऊ काय केल्या? देवघरात धावली जिजाबाई हे. जुलमी दिवस सरणार, हे जुलमी दिवस सरणार, जुलमी दिवस सरणार. मराठी राज्य केव्हा ठरणार सांग तू, शस्त्र कधी धरणार. आणि मग त्या आई जगदंबेला मासाहेब जिजाऊ साकडं घालू लागल्या. त्या चंडमुंड महिषासुर जगदनी खंडने दार उघड. अगे रावणाचं राज्य संपावं आणि राम राज्याची सुरुवात हवी. आई जगदंबे या स्वराज्याचा ही गुलामगिरी नष्ट व्हावी आणि या स्वराज्याचा सूर्य होऊन तळपत राहावा. आई जगदंबे दार उघड. अगं आई जगदंबे, अगं दार उघड.
अखेर मासाहेब जिजाऊंना दिवस गेले, दिवसामागून दिवस गेले आणि मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. मंडळी, खास महिला मंडळ, एकूण एकाच्या कानात गुजबजू नका, कधी भेटलो नाही का आतमध्ये. अहो, माझ्या मासाहेब जिजाऊंना जे डोहाळे लागले ते आतापर्यंत माझ्या कुठल्याच माता भगिनीला डोहाळे लागले नाही. कारण आताच्या आमच्या माता भगिनीचे ढवाळे सांगायचं जर म्हणलं, अहो आंबट तुरट खावं वाटतं या. आताच्या या कलियुगातले आमच्या माता भगिनीचे ढवाळे जर आले का लक्ष देऊन, अहो आंबट तुरट खावं वाटतं या, भाचका कणीस मकाचं ढवाळ माझ्या हाताचं, ढवाळ माझ्या हाताचं, ढवाळ माझ्या हाताचं, ढवाळ माझ्या हाताचं, ढवाळ माझ्या हाताचं. आंबट तुरट खावं वाटतं या, अहो आंबट तुरट खावं वाटतं या, भाचका कणीस मकाचं, ढवाळ माझ्या हाताचं, ढवाळ माझ्या हाताचं, ढवाळ माझ्या हाताचं, ढवाळ माझ्या हाताचं. बघा आताच्या आमच्या माता बहिणीचे ढवळे कसे आहेत. आव नाही सुचत देव धर्म, आन म्हणती आंबोळी गरम, मिरची भाजी त्याला वाईस नरम. आताच्या आमच्या माता भगिनीचे ढवाळे पिझ्झा बर्गर भजी वडापाव जर खायचे असे जर ढवळे लागले तर लेकरू असं मर्दासारखं दणकट होईल का. आणि असल्या खादीवर मन जात या, अब असल्या खादीवर मन जात या, दिवस मोरच धोक्याचं. बघा मंडळी, याच्याही जर पुढे तुम्ही सांगायचं जर म्हणलं, आवड राखची भारी, जाऊ म्हणती सिनेमा पाहायला. बघा मंडळी, आजकालच्या आमच्या माता भगिनीला जर सैराट पाण्याचे जर ढवळे लागले तर मुलगा गैराट झाल्याशिवाय. अहो माझ्या मासाहेब जिजाऊंचे ढवळे कसे होते, जे ढवळे माझ्या मासाहेब जिजाऊंना लागले ते आतापर्यंत कोणत्याच आमच्या माता भगिनीला लागले नाही. कारण तसे ढवळे पण लागतात. ढवळे कसे काही का आमच्या माता आवड राखायची भारी हिला. माता भगिनीला चुलीतली राख खवडते, चुलीतली राख. पण याच्याही जर पुढे जाऊन सांगायचं म्हणलं तर रानातली काळी माती खवडते. पण त्या काळ्या मातीमध्ये काय काय मिक्स झालेलं असतं काय माहित नाही, फक्त मला ढवळे लागले. आणि असले ढवाळ पुर करतात, असले ढवाळ पुर करतात ही नवर लाडक बायकांचं. माझ्या मासाहेब जिजाऊंना असे ढवळे लागले नव्हते. माझ्या मासाहेब जिजाऊंचे ढवळे कसे होते, वड्यावर बसून रप्यात करावेसे वाटत होते. छत्रपती शहाजी राजांचा पोशाख घालून विरवासा वाटत होता आणि गड उंच गडकटांच्या शिखरावर जाऊन भगवा ध्वज फडकवून वाटत होता. या हिंदवी स्वराज्याचे ढवळे लागले होते, म्हणून माझा छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला. अपुत्र जन्मावा ऐसा गोंडा, त्याचा तिन्ही लोकी गाजावा झेंडा. कारण जर छत्रपती शिवाजी राजासारखा जर पुत्र जन्माला यावा असं जर
जर वाटत असेल तर तशी माँसाहेब जिजाऊ सुद्धा असली पाहिजे. आणि अखेर त्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. आला आला शिवाजी राजा योग्य समयाला मराठा करार जय जयकार. थोर त्या मातेचे उपकार, थोर त्या मातेचे उपकार. नाही नाही तुमच्या विना फिटणार, नाही नाही तुमच्या विना फिटणार. शुक्रवार सूर्य उदय झाला. मराठाचा वाली जन्म आला. वाटती साखर सर्वाला. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. मंडळी, छत्रपती शिवाजी राजाच्या आला. सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. गाईला वासरू सोडण्यात आलं. शिवनेरी गड सजवण्यात आला. आणि ताई तुमच्यासारख्या सुवासिनी त्या गडावर एकत्रित आल्या आणि छत्रपती शिवाजी राजांचं बारसं मांडण्यात आलं. ज्या ज्या माऊलींच्या डोक्यावरी पदर आहे तिला संस्कृतीची कदर असं म्हणतात. आणि ज्या माऊलींच्या डोक्यावरी पदर नाही तिला संस्कृतीची कदर नाही असं नाही बरं का. कारण तुम्हाला संस्कृतीची कदर आहे म्हणून तुम्ही 4 पावलं इथपर्यंत चालत आलात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास ऐकण्यासाठी तुम्ही आलात. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. ताई तुमच्यासारख्या सुवासिनी त्या गडावर एकत्रित आल्या आणि बाळाचं पाळणं म्हणू लागल्या. तर पुण्या प्रकारे शिवनेरीवर सर्व सोहळा. शिवनेरीवर सर्व सोहळा. साऱ्या सुहासनी झाला गोळा.
लागल्या. आणि आज ह्या उंडर गावामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तुम्हाला सगळ्यांना पाळणं माझ्या मागे म्हणायचं, म्हणणार का तुम्ही महिला मंडळ? इकडे महिला मंडळ मागचे लाजू नका, जरा जोरदार हो द्या. म्हणणार का? आवाज येत नाही तुमच्या मुंडरगावची बायका बोलत नाहीत का महिला मंडळ? अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला पाळणा म्हणायचे, सलमान खानचा नाही. बरं का? कारण ज्या माऊलींच्या डोक्यावर आणि ज्या माऊलींच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही त्या फक्त एकमेव त्या छत्रपती शिवाजी राजामुळं. आणि त्या छत्रपती शिवाजी राजांचा पाळणा म्हणायचे आपल्याला लाजायचं नाही. माझ्या मागे म्हणणार का महिला मंडळ? गप्पा तुम्ही बोला, म्हणणार का नाही? आवाज येत नाही, जरा मोठ्यानं बोला की. तुम्ही बोलत तर राहिला तरच आम्हाला कळेल काय तर. चला बघू कसं म्हणता, बघू द्या मला. शिवनेरीवर सर्वस्व हळा. मुंडरगावच्या सगळ्या बायका फुसकी बॉम्ब निघाल्या. ताई ज्या शिवाजी राजामुळं आपल्या रयतेच्या पोरीबाळी सुरक्षित राहिल्या आणि त्या शिवाजी राजांचा पाळणा मला इतका लाजताय तुम्ही. अहो जोरदार उद्या आम्ही उद्या जर दुसऱ्या गावाला जर कार्यक्रमाला जर गेलो तर काय बायका होत्या महिला मुंडरगावच्या असं म्हणावं. जरा जोरदार होऊ द्या की, ऐकू द्या. म्हणणार का? तुम्ही काय बोलत नाही काय कुणाला? जरा उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणायचं, म्हणणार का? उद्या शिवनेरीवर सर्वस्व हळा. नाही आवाज नुसते इतका सुंदर आहे, जरा अजून थोडं ताकद लावा. शिवनेरीवर सर्वस्व हळा. तुम्ही म्हणा मी बायका नाका म्हणा. उद्या आम्हाला वाटलं पाहिजे खरंच उंडरगावच्या महिला खूप चांगल्या होत्या. हात नुकार हे गप्पा. शिवनेरीवर सर्वस्व हळा. दादा आमच्या चिल्लर पार्टीसाठी जोरदार टाळे वाजवा. त्याने नाका म्हणणार. शिवनेरीवर सर्वस्व हळा. साऱ्या सुहासनी झाल्या गोळा. काय आवाज सुंदर आहे लेकरांचा. आणि तुम्ही इतकं लाजता, लेकर होऊन लाजत नाहीत. जरा उद्या बारीवर मला तुम्ही कोणच म्हणायचं नाही, मला मागच्या महिला मंडळाचा आवाज ऐकायचा. बरं उद्या भाऊ किती ताकद लावतो. पाळण्याच्या हाती धरुणी दोर. ताई तुमचा इतका एवढा सुंदर आवाज आहे सगळ्यांचा, तुम्ही एवढं का लाजताय? जरा उद्या ताकद लावून. पाळण्याच्या हाती धरुणी दोर. माय बोलली 3 अक्षर. नाव शिवाजी झाले जाहीर. झाला वाद्याचा एक गजर. तुम्हाला बारकी लेकर ऐकले. आता खास पुरुषासाठी काळजी करू नका, तुम्हाला काय पाळणा मला लावणार नाही. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणायचं. तुम्ही त्यांना मला म्हणल्यावर हसलात तर नाही तुम्ही म्हणाल्यावर. आता बघू तुम्ही किती ताकद लावता. छत्रपती शिवाजी महाराज की. आता 50% काम झालं, जर अजून थोडं. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब की. महात्मा फुले की. दारू पिणारे की.
दारू पिण्याला तर आपण जर जयघोष करायला लागलो एक कार्यक्रम सुरक्षित पार पडणार नाही म्हणून. अय चिल्लर पार्टी, अरे बाबा मंडळी विषय निघाल्यावर सांगतो व्यसन. आज आमची तरुण पिढी सुद्धा व्यसनाधीन झालेली आहे. अहो आज शाळेतले लहान लहान लेकरं सुद्धा ते विमल खायला लागले. अहो आमचा तरुण पिढी कधी व्यसनमुक्त होणार, या भारतभूमीचं कधी रक्षण करणार. अहो भारतभूमीचं राहू द्या, आपल्या निदान जिल्ह्याचंही राहिलं, आपल्या गल्लीचं राहिलं, आपल्या स्वतःचं देहाचं तरी रक्षण करा व्यसनमुक्त होऊन. म्हणून कारण आज लहान लहान लेकरांना सुद्धा, पाळण्यातलं लेकरू जे आहे त्या पाळण्यातल्या लेकराला सुद्धा मोबाईलचं व्यसन लागलं. लहान लेकरू जर मोबाईल दिलं तरच गप्प बसतंय, नाहीतर त्याचा भोंगा चालू होतोय. कारण मोबाईल मुळे काय झालं माहितीये का, अरे चिंतेत पार्टी. मग तुमच्यासाठी एक जोर, आमच्या पप्पानी गणपती तेरी झलक शर्फी. बघा मंडळी मोबाईलचं व्यसन. कारण पूर्वीचा काळ कसा होता, आमच्या आजोबांना विचारा, आमच्या आजींना विचारा, पूर्वीचा काळ कसा होता. पूर्वी नव्हता टीव्हीचा खोका. बघा पूर्वीचा काळ कसा होता आणि आताचा काळ कसा आहे, जरा शब्दाकडे लक्ष असू द्या बरं का. पूर्वी नव्हता टीव्हीचा खोका, नव्हतं मोबाईल मध्ये डोकं. आज घराघरात नाही ताळमेळ. आणि कशामुळं होऊ लागला भलता घोळ. या मोबाईल मुळे होऊ लागला भलता घोळ. होऊ लागला भलता घोळ दादा मोबाईल मुळे. पूर्वीचा काळ कसा होता, पूर्वी नव्हता मावा गुटका, पूर्वी नव्हता मावा गुटका, होता तंबाखूचा चुटका. आज गरज आंबूचा झटका, तरुणांना बसतो फटका. मरणाच्या दारी खडी, चॅटिंग न पोरग झालं खुळ. होऊ लागला भलता घोळ. मंडळी याच्या जर पुढे जाऊन सांगायचं म्हणलं, पूर्वी कसं होतं माहितीये का, ओरिजिनल होतं पण गोड होतं. ब्युटी पार्लरचं नव्हतं याड. आमच्या आजींना विचारा, आमच्या पूर्वीच्या माणसांना विचारा की ओरिजिनल होतं पण गोड होतं. आज गाडी जर गॅरेज मध्ये गेली तर बाहेर आल्यानंतर कळत नाही गाडी कुणाची. म्हणून ब्युटी पार्लरचं नव्हतं याड. महिला मंडळासाठी प्रश्न आहे, आता तरी बोला. शिवाजी राजांचा पाळणा मला लाजत होतो, पण आता तरी बोला. आता तरी तुमच्या विषयाला ब्युटी पार्लरचा. दररोज टीव्ही बघता,
मग त्याच्यावर दररोज एक फेर लवलीची आड येते. आतापर्यंत कोण गोरं झाले का लिहून? तरी ते आपण कंपनीला मोठं करतोय. इकडे बी हाय वाटतं. मला सांगा पण माझ्या तरुण मंडळीसाठी आणि तरुण माझ्या ताईसाठी विनंती आहे, तुम्हाला काय फाउंडेशन लावायचं ते लावा, तुम्हाला काय तोंड पांढरं करायचं ते करा, तुम्हाला काय फेरन लावणी लावायचे लावा, तुमचं तोंड पांढरं करा, पण आपल्या बापाचं तोंड कधी काळं करू नका. जाता एवढं सांग. ब्युटी पार्लरचं नव्हतं याड, नव्हतं याड, नव्हतं याड, ओरिजिनल होतं काड, पोरींच होत लाड, पडून जायचं नव्हतं झाड. पहिलं अर्धा डझन, एक डझन, डझनवर एक फ्री पहिले लेकर होते. बरोबर आहे का नाही? माझ्यापेक्षा आमच्या आजींना माहिती असेल जास्त. पण आज एकच आहे पण जीवाला भर आहे. ब्युटी पार्लरचं नव्हतं याड, ओरिजिनल होतं काड, पोरींचं होतं लाड, पडून जायचं नव्हतं भाड. आजची तरुण ही पिढी मरणाच्या दारी खडी, जातीनं पोरग झालं खुळ, होऊ लागला मंडळी. विषय निघाला म्हणून सांगतो बरं का. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला आणि त्या गडावर तुमच्यासारख्या सुवासिनीताई त्या गडावर पाळणा गायल्या आणि ती शिवनेरी गड सजवण्यात आला. आणि शिवनेरीवर शुभ जन्मला, अव शिवनेरीवर शुभ जन्मला, अव शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, अहो राजांचा अधिपती. खास आयोजकांचं म्हणणं होतं आम्हाला 2 हालगा पाहिजे, आम्हाला खणखणीत नाचायचे. उद्या बारी कोणी किती नाचतात. अहो शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, अहो राजांचा अधिपती. आन दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, अहो राजांचा अधिपती. तुम्हाला नाचायचंय का? उठून उभं राहा. थांबा थांबा. मला उंडरगावची बाकी काय आवडलं नाही, पण मला हे लहान मंडळी मला खूप आवडली. कारण या लहान मंडळीचं इतकं रिस्पॉन्स भारी आहे. नाचणार का? कुणासाठी नाचणार? वा वा, क्या बात आहे. माझ्या दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण ज्या राजामुळं आपण हा अमृत महोत्सव साजरा करतोय ना, ज्या छत्रपती शिवाजी राजामुळं आपण हा अमृत महोत्सव साजरा करतोय. जर छत्रपती शिवाजी राजा जर जन्माला आला नसता तर आपण कुण्यातरी मुघलांच्या गप्प बसणार. नाचणार का? छत्रपती शिवाजी राजांसाठी नाचायचं तुम्हाला. हो जा बारी.
आणि शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, अहो राजांचा अधिपती. आणि दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत. आलं दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. स्वराज्य मावण्यासाठी, स्वराज्य घडविण्यासाठी त्याने केलं एक हो जाती, स्वराज्य घडण्यासाठी त्याने केलं एक हो जाती, घेऊन भगवा जो हाती हे, घेऊन भगवा जो हाती स्वराज्य घडविण्यासाठी. आईची जाव आई भवानी, अहो आईची
त्यानं उद्या की जरा खाली असं उंड अख्खा लोहारा तालुका घुमला पाहिजे उंडरगाव मध्ये कार्यक्रम चालू म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज की वा, वा, वा. हॅलो हॅलो हॅलो. अब राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे हो. अब राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे अहो पोवाडे त्यांचे मी गाई माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन माझ्या राजाची. राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे पोवाडे त्यांचे मी गाईन माझ्या राजाचे शिवगीतांजली गाईन माझ्या राजाचे शिवगीतांजली गाईन माझ्या राजाचे शिवगीतांजली गाईन माझ्या राजाचे. शिवनेरीत बाळ जन्मला बहुजनाच्या रक्षणाला आणि शिवनेरीत बाळ जन्मला बहुजनाच्या रक्षणाला झोका देते जिजामाता अहो झोका देते जिजामाता माता राष्ट्रपुरुषाची. छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन माझ्या राजाची. आणि सवंगड्याशी खेळ लागला बिल रामशी होत जोडीला आणि बेंगलोरचा तो लखोटा आला मावळ्याने बघ मुजरा केला बघा मंडळी जेव्हा शहाजीराजे जेव्हा बेंगलोरला असताना मासाहेब यांना लोखोटा पाठवला आणि त्या लोखोटामध्ये असं लिहिलेलं होतं की मोठ्या राणी साहेबांनी बाळ शिवाजीला घ्यावं आणि पुण्याकडे निघावं. पुण्याची जहागिरी या बाळ शिवाजीला जाहीर केली आणि मासाहेब जिजाऊंनी बाळ शिवाजी राजांना घेतलं आणि त्या पुण्याकडे निघालं. अहो आज आपण ज्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो आज आपण ज्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो ते पुन्हा वसाड पडलेलं होतं तिथं यवनांची पाठी लावलेली होती आणि त्या पाठीवर जो कोणी तो वस्ती करेल त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यात येईल म्हणून त्या पाठीवर असं लिहिलेलं होतं. आणि मग मासाहेबांनी ती पाठी उपसली आणि तिथं ज्या आज पुन्हा आपण विद्येचं माहेरघर म्हणतो तिथं गाढवाचा नांगर फिरवला जात होता तिथं सोन्याचा नांगर फिरवला आणि छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पुन्हा पावन झालं आणि हळूहळू वस्ती निर्माण व्हायला लागली. आणि मंडळी अवघ्या मर्दमवळे जमा केले सवंगडी जमा केले आणि त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली. या स्वराज्याची रक्ताचा अभिषेक केला आणि त्यावेळेस पुण्याकडे परत येताना शत्रूंचा किल्ला दिसला. शिवाजी राजे आपल्या मावळ्यांना विचारतात
हा किल्ला कुणाचा? त्यावेळेस आपले मावळे म्हणतात राजे हा किल्ला शत्रूंचा. परत मावळे पुढे गेले आणि शिवाजी राजे पुढे गेले. परत दुसरा किल्ला दिसला. दुसरा किल्ला दिसल्यानंतर शिवाजी राजे आपल्या मावळ्यांना विचारतात हा किल्ला कुणाचा? राजे हा पण शत्रूंचाच किल्ला. नाही, आपल्या स्वराज्यामध्ये एकही किल्ला नाही. म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी अवघ्या 16 वर्षी त्या तोरणाला तोरण बांधून या भगव्या हिंदवी स्वराज्याची स्थापना निर्माण केली. तर कुण्या प्रकारे शहाजीचा बाळा काळाचा शहाजीचा बाळा काळाचा शिवनेरीवर जन्मला शिवबाबा शिवनेरीवर जन्मला शिवबना बांधला तोरण करण्याला शिवबना बांधला तोरण करण्याला शिवबना बांधला तोरण करण्याला शिवबना बांधला तोरण करण्याला शहाजीचा बाळ काळाचा काळ शहाजीचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला शिवबा शिवनेरीवर जन्मला शिवबना बांधलं तोरण करण्याला बांधलं तोरण करण्याला शिवबना बांधलं तोरण करण्याला राजानं बांधलं तोरण करण्याला शिवनेरी गडावर राजा जन्माला आला. जन्माला आला. शिवनेरी गडावर राजा जन्माला आला. जन्माला आला. रयतेच्या या कृपेने छत्रपती झाला. कृपेने छत्रपती झाला. यवनाचा काळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला शिवबा शिवनेरीवर जन्मला. उगं बारीक बारीक नाचू नका. नाचाच असला तर आता दणदणीत नाचा. या पुढे उगं फरमाईश होती का फक्त 2 हलके वाजवायची? अहो शिवबना बांधलं तोरण करण्याला. शिवबना बांधलं तोरण करण्याला. शिवबना बांधलं तोरण करण्याला. राजानं बांधलं तोरण करण्याला. शिवबना बांधलं तोरण करण्याला. हो गडाच्या मध्यभागी बांधला या पाळणा. 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 ढालपट्ट तलवार बाळाला खेळणा. तलवार बाळाला खेळणा. गडाच्या मध्यभागी बांधला या पाळणा. ढालपट्ट तलवार बाळाला खेळणा. ढालपट्ट तलवार बाळाला खेळणा. ढालपट्ट तलवार बाळाला खेळणा. शहाजीचा बाळ काळाचा काळ शहाजीचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला शिवबा शिवनेरीवर जन्मला. शिवबना बांधलं तोरण करण्याला. शिवबना बांधलं तोरण करण्याला. शिवबना बांधलं तोरण करण्याला. राजानं बांधलं तोरण करण्याला. शिवबना
आपलं आत्ताच नुकतंच एक गाणं रेकॉर्डिंग झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. ते गाणं सादर करतो. त्यानंतर पोवाड्याची काही फरमाईश आलेली आहे. मग त्यानंतर छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास पुढे आपण जाणार आहे. नवीन गाणं तुम्हाला सादर करण्याचा प्रयत्न करतोय. तर शब्दाकडे लक्ष असू हाती भवानी तलवार घेऊन हाती भवानी तलवार घेऊन हाती भवानी तलवार घेऊन आणि स्वराज्य घडविलं रे माझ्या शिवाजी राजाने. 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 हाती भवानी तलवार घेऊन हाती भवानी तलवार घेऊन हे स्वराज्य घडविलं रे माझ्या शिवाजी राजानं. 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 हाती घेऊन भगवा कपाळी चंद्रपर. हाती घेऊन भगवा कपाळी चंद्रपर. तानाजी बाजी ये साजी मर्द मावळे आणि शिवनेरीचा जन्मला झाली भूमी पावना. आणि स्वराज्य घडविलं रे माझ्या शिवाजी राजानं. 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 हाती भवानी तलवार घेऊन हाती भवानी तलवार घेऊन हे स्वराज्य घडविलं रे माझ्या शिवाजी राजानं. 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 मर्द मराठाचं पारजन तलवारीची धार. अरे नाद करू नका आमच्या रे त्यागाचा. जिथं घुसतंय मराठ्याचं पार छापा पडतोय या धाड्या वागाचा. जिथं घुसतंय मराठ्याचं पार छापा पडतोय या धाड्या वागाचा. जिथं घुसतंय मराठ्याचं पार छापा पडतोय या धाड्या वागाचा. जिथं घुसतंय मराठ्याचं पार छापा पडतोय या धाड्या वागाचा. मर्द मराठ्याचं पार जणू तलवारीची धार. मर्द मराठ्याचं पार जणू तलवारीची धार. नाद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची पुण्याई आहे. कारण थोडं वाढवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची पुण्याई, त्या तलवारीमुळे आज स्वराज्य घडला. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांकडे तलवार किती होत्या कोण सांगू शकेल? मुख्य तलवार कोण सांगू शकेल का? मुख्य तलवार शिवाजी महाराजांकडे कोणती होती? वा वा वा, आमच्या दादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बरं. मुख्य तलवार म्हणजे भवानी तलवार, ती आई जगदंबेने दिलेली. पण मुख्य तलवार 3 तलवार होत्या. एक जगदंबा तलवार शहाजी राजांनी दिलेली. थोडं वाढवायचं थोडं वाढवायचं एकदम त्याच भवानी तलवारीला आज आम्ही वंदन करून या कार्यक्रमाचे पुढे जात आहोत. तर पुण्या प्रकारे फिरली ना ती कधीच माघारी. हो चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार, कळपत्या बिजलीचा अवतार, कळपत्या बिजलीचा अवतार, भोले ढालीवर तलवार, भोले ढालीवर पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. हो धर्मरक्षणाशी सदा सहज भवानी झाली, जुलूम करत्याच्या त्या रक्ताने ती नाली. महाराष्ट्रावर प्रेमापार उघडण्या स्वातंत्र्याचे दार, उघडण्या स्वातंत्र्याचे दार. हो चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार, त्या बिजलीचा अवतार, केले ढालीवर तलवार. शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. बघा मंडळी, तो शाहिस्ते खान ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजांनी त्या शाहिस्ते खानाची बोटे कापली लाल महालामध्ये, तेव्हाचा प्रसंग त्या शाहिस्ते खानाने त्या आपल्या डायरीमध्ये नमूद करून ठेवलेला आहे. त्या डायरीचं नाव शाहिस्ते खान बुर्जी म्हणतात. त्या शाहिस्ते खानानं त्या आपल्या शाहिस्ते खान बुर्जीमध्ये उल्लेख करून ठेवलेला आहे. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजांनी आपले मर्द मावळे घेऊन त्या लाल किल्ल्यामध्ये शाहिस्ते खानाची बोटे कापली, तेव्हाचा प्रसंग. ज्या वेळेस मावळे त्या शाहिस्ते खानाची बोटी कापली आणि जिकडे तिकडे कालवा थांबवली आणि जिकडे तिकडे मावळे निघून गेल्यानंतर ती शाहिस्ते खानाची बहीण आली. हुजूर भाईजान, भाईजान, हुजूर, हुजूर, गजब हो गया, गजब हो गया. वो शिवाजी के मावले हमारी बेटी को उठाकर ले गए. तो शाहिस्ते खानची बहीण आली आणि बहीण काय म्हणते शाहिस्ते खानाला, हुजूर भाईजान, वो हमारी बेटी शिवाजी का मावले लेकर गए. त्यावेळेस शाहिस्ते खान न कळत गालामध्ये हसला आणि त्या आपल्या बहिणीला काय म्हणतो माहित आहे का? अगे बहिणे,
अगं वेडे, अगं छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रपती शिवाजीचे मावळे अगं काहीही करतील, पण पुण्या रयतेच्या पोरी बाळीच्या केसाला सुद्धा धक्का लावला नाही आणि आपल्या रयतेच्या पोरी बाळी कधीच पळणार नाहीत इतका विश्वास अहो शत्रूला सुद्धा असावा आपल्या राजाबद्दल. शत्रूला सुद्धा विश्वास आता असावा की या रयतेच्या पोरी बाळीला सुद्धा केसाला धक्का लावणार नाही असा तो एकमेव जगाच्या पाठीवर एकमेव छत्रपती शिवाजी राजा, की जाणता राजा रयतेच्या पोरी बाळीला सुद्धा आपल्या माते समान मानणारा तो फक्त जगाच्या पाठीवर एकमेव छत्रपती शिवाजी राजा. आणि हे वर्णन शाहिस्ते खानाने आपल्या डायरीमध्ये, शाहिस्ते खान बुर्जी म्हणून डायरी आहे, त्या शाहिस्ते खानाने त्या डायरीमध्ये नमूद करून केलेला आहे. आणि या छत्रपती शूरवीर छत्रपती शिवाजी राजांचा मंडळी हा महाराष्ट्र कसा आहे, वैभवशाली संपन्न महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रावर सगळ्यात मोठं भयानक संकट आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजावरच नाही तर या महाराष्ट्रावर खूप भयानक संकट आलं होतं. ते भयानक संकट म्हणजे अफजल खान. अहो या मराठी आणि या महाराष्ट्र वैभवशाली संपन्न महाराष्ट्र, अहो यवनांना सुद्धा वाटावं की या महाराष्ट्रामध्ये इतकं धन दौलत, वैभवशाली संपन्न महाराष्ट्रावर त्या अफजल खानाची वाकडी नजर पडली. आणि त्या शाहिस्ते खानानं त्या विजापूर दरबारामध्ये पैजेचा पिढा उचलला राजांना पकडण्यासाठी. आणि तेच तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. प्रतापगडचा रणसंग्राम, प्रतापगडचा रणसंग्राम. धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य शिवाजी राजा. धन्य धन्य शिवाजी राजा. तबक कमी करा. धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य शिवाजी राजा. राजांचा राजा मुजरा हा माझा, नवा नवा इतिहास घडवी, लढून शत्रूला सदा रडवी, नमुलक मिळवून जेला मिळवून. आई जिजाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला, तुझ्या चरणाला, तुझ्या आणि काळाचा तो काळ शिवाजी आला जन्माला. धन्य ती जिजाऊ माऊलीची छाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी. धन्य ती जिजाऊ माऊलीची छाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी. आणि या जिजाऊ माऊलीनं शिवाला वाढवलं, लहानाचं मोठं केलं आणि ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं. आणि यात शिवाजी राजांनी अवघ्या 16 वर्षाच्या तोरणाला तोरण बांधून या हिंदवी स्वराज्याची स्थापना निर्माण केली. मंडळी अवघ्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी राजांनी त्या तोरणाला तोरण बांधून या हिंदवी स्वराज्याची स्थापना निर्माण केली. अवघ्या 16 वर्षाच्या आतमध्ये छत्रपती
ग्रंथ लिहिला. अवघ्या 16 वर्षामध्ये स्वामी विवेकानंदनी पहिल्यांदा पूर्ण भारत भ्रमण केलं होतं. मंडळी तेव्हाचं 16 वर्ष म्हणजे मोठ्याचं होतं, पण आताचं 16 वर्ष धोक्याचं आहे. आज आमच्या तरुण पिढीला अहो या मातेसाठी, या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी पुरुषच नव्हे तर स्त्री सुद्धा लढल्या. ही परंपरा आमची पहा चालून पाणी आमच्या इतिहासाची. पण आज आमची तरुण पिढी, आमची तरुण मंडळी इतिहासाचं पान चालत नाही तर त्या फेसबुकचं आणि इन्स्टाचं रील चालतात. कुठेतरी शाहिरांना सांगावं लागतं की संस्काराची गरज आहे. मंडळी आपल्याला जर छत्रपती शिवाजी राजा जर समजून घ्यायचं असेल तर इतिहासाचं पान चाललं पाहिजे, इन्स्टाचं रील्स नाही. आणि अवघ्या छत्रपती शिवाजी राजांनी 16 वर्षी त्या तोरण्याला तोरण बांधून त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना निर्माण केली आणि मर्द मावळे जमा केले. कसे म्हणाल? छत्रपती शिवाजी राजांनी या मर्द मावळ्यांना एकत्रित केलं आणि मर्द मावळे जमा केले आणि या स्वराज्यासाठी. अहो माझा छत्रपती शिवाजी राजा काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता. अहो छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणावं? छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणावं? छ म्हणजे छातीत हत्तीचं बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे, शी म्हणजे शिवाजी, शी म्हणजे त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीच तेज, जी म्हणजे जिजाऊ पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे कधीच हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म म्हणजे महाराज कुणाला म्हणावं? म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे कधीच हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आणि या शिवाजी राजांना पकडण्यासाठी आणि या छत्रपती शिवाजी राजांना पकडण्यासाठी त्या विजापूर दरबारामध्ये पैजेचा विडा मांडला. बडी वेगनवादी शाही आणि तो पैजेचा विडा त्या अफजल खानाने उचलला. शिवाजी खान गरजला, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. आणि खान गरजला आणि खानाची स्वारी त्या छत्रपती शिवाजी राजांना पकडण्यासाठी निघाली. तर कोण्या प्रकारे अब चलो होवनी दंग
घेऊन सैन्य 12,000 घेऊन सैन्य 12,000 घेऊन सैन्य निवाड्याचा वीर मदत करण्यास निघाले शिवाजीला धरण्यास निघाले शिवाजीला खानाने विजापूर सोडलं खान तुळजापुरात आला खानानं तुळजापूर सोडलं सगळीकडे मंदिर पाडू लागला अन्याय अत्याचार करू लागला खानाने तुळजापूर सोडलं खान पंढरपुरात आला खानानं पंढरपूर ही सोडलं खान त्या वाईला आला आणि वाईला आल्यानंतर इकडे छत्रपती शिवाजी महाराज गडावर त्या खानाच्या भेटीची तयारी करू लागले तर कुण्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता अरे अफजल खान येतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गडावर तयारी करू लागले तर कुण्या प्रकारे चिलखत खडक अंगाला ग चिलखत खडक अंगाला लग घेऊन जीवा मायाला असा थाटा लाटत वीर चालला भेटीला जी चालला भेटीला जी आणि खानाची आणि राजाची भेट झाली ती कशी म्हणाल आणि शिवराय जवळ जाऊ ना केला खानानं बगलेत धरून या मान दाबू लागला जोरा जोरानं तो कपटी आबदल खान दाबू लागला जोरा जोरानं तो कपटी आबदल वागण का भरल्या जोरानं काढला पुतळा वाढून जग जग म्हणून खानानं सोडला आणि त्या शिवाजी राजांना वाचवलं म्हणून तेव्हापासून म्हणतात होता माझा जीवा म्हणून वाचला माझा शिवा जय जयकार महाराष्ट्राचा मंडळी आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत जाता जाता एवढंच म्हणेन अंधार फार झाला या देशाला या जिजाऊचा शिवा पाहिजे लास्टचं एक गीत होईल कार्यक्रमाची सांगता होईल
राजे तुम्ही हा बसवलेला मेळ इथं आज साधत नाही. तुमच्या शिवकाळामध्ये राजी प्रजा सुखात होती, पण आज तुम्ही बसवलेला सगळा मेळ इथं साधत नाही, म्हणून अंधार फार झाला. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊ शिवा 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 पाहिजे. अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊ शिवा 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 पाहिजे. कसे जगावे हे शिकविले छत्रपती शिवाजी राजांनी. अहो कसे मरावे हे शिकविले छत्रपती संभाजी महाराजांनी. अहो माणसानं कसं जगावं कसं वागावं हे छत्रपती शिवाजी राजांनी शिकवले, आणि माणसानं कसं मरावं हे छत्रपती संभाजी राजांनी शिकवले. अहो माणसाने कसे जगावे हे शिकविले छत्रपती शिवाजी राजांनी, आणि कसे मरावे हे शिकविले छत्रपती संभाजी महाराजांनी. म्हणून अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊ शिवा 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 पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊ शिवा 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 पाहिजे. आवाज माणसाने सोडली नीती आणि तोडली नाती. अहो माणूस झाला हैवान. आवाज माणसाने सोडली नीती तोडली नाती. माणूस झाला हैवान. अहो इथं बापाच्या डोक्यात दगड घालू लागला या पैशाच्या लोभानं. आज माणूस माणसात राहिले नाही पैशामुळे. इथं बापाच्या डोक्यात दगड घालू लागला या पैशाच्या लोभानं. म्हणून राजे तुमची खरंच या महाराष्ट्राला नाही तर या देशाला तुमची गरज आहे. म्हणून अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊ शिवा 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 पाहिजे.
कार्यक्रमाच्या समाप्तीकडे आहेत. त्यांनी आरतीची ताट लावून घ्या. एक गाणं होईल शेवटचं आणि मग आपण आरती करून कार्यक्रमाची सांगता करू.